यावर्षी अतिवृष्टीचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला। यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला। यामुळे जगावं कसं आणि पुन्हा शेती कशी करावी असे प्रश्न शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहेत। मात्र केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय। तब्बल 1566 कोटींची मदत जाहीर झाली आहे। याबद्दल जाणून घेऊया सविस्तर। नमस्कार, मी साक्षी रावणंग, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2025-26 साठी राज्य आपत्ती निवारण निधी अर्थात SDRF चा दुसरा हप्ता मंजूर केलाय। ही मदत 1950 कोटी रुपयांची आहे। यात महाराष्ट्रासाठी भरघोस म्हणजे 1566 कोटी रुपये आगाऊ मंजूर केले आहेत, तर कर्नाटकसाठी 384 कोटी रुपये मंजूर केले आहेत। यंदा पावसाने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांना चांगलेच झोडपून काढले। पूर आणि भूस्खलनाने दोन्ही राज्यांमधील हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। या सर्व पार्श्वभूमीवर केंद्राने केलेल्या मदतीतून तात्काळ पुनर्वसन आणि मदत कार्याला गती मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आपत्तीग्रस्त राज्यांना सर्वतोपरी पाठबळ देण्याचं आश्वासन दिलंय। यंदा 27 राज्यांना SDRF अंतर्गत 13,603 कोटी तर 15 राज्यांना NDRF अंतर्गत 2,189 कोटी रुपये देण्यात आले आहेत। इतकंच नव्हे तर 21 राज्यांना 4,571 कोटी आणि 9 राज्यांना 372 कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर झालाय। केंद्राने NDRF पथक, लष्कर आणि हवाई दलाची मदतही तातडीने पुरवली। यंदाच्या पावसाळ्यात 30 राज्यांमध्ये तब्बल 199 NDRF पथकं तैनात होती। केंद्र सरकारच्या या मदतीमुळे राज्यांना मोठा दिलासा मिळालाय आणि शेतकऱ्यांचाही फायदा झालाय। केंद्र सरकारचं मदतीचं हे पाऊल स्वागतार्ह आहे। आता गरज आहे ती स्थानिक प्रशासनाकडून अंमलबजावणी आणि पारदर्शक कारभाराची। नक्षलवाद आणि नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेल्या भागात पुनर्वसनाचं आव्हान मोठं आहे। ही मदत गावोगावी पोहोचण्यासाठी आता राज्य सरकारला कंबर कसावी लागणार आहे। केंद्राची ही मदत पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण आहे, मात्र पुनर्वसनाचं आव्हान कायम आहे। केंद्र सरकारने शेतकरी आणि पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध करून दिलाय। आता ही मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल आणि त्यांचं जीवन पुन्हा कसं उभारी घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती। यात शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पुराच्या पाण्यात वाहून गेला। अनेक गावांना पुराचा चांगलाच तडाखा बसला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला होता। इतकेच नव्हे तर केंद्र सरकारकडून मदत मिळवून देईन असे आश्वासनही दिले होते। महायुतीच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना आता केंद्राची मदत मिळणार आहे। त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि भूस्खलनामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।